कुलदैवत जेजुरीचे खंडोबा ज्या पावन दरबारामध्ये हा खंडोबा देवाचा जनजागरण सोहळा असे माऊली विश्वसंत माऊली ज्ञानेश्वर महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी बाबा, वैराग्य मूर्ती गाडगे बाबा, परमहंसौलिया रामचंद्र बाबा, परमहंसौलिया पुंडलिक बाबा, संत बाळू मामा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि आज होऊ घातलेलं की ज्या नावात खूप अशी उपाधी आहे ते पुणे शहर म्हणजे जे आपण गात आहोत, जे आपण लिहित आहोत, जे आपण वाचत आहोत ते या पुणे शहरामधून विद्येचे माहेरघर पुणे शहर म्हटलंय. आणि या पुणे शहरामध्ये फुगे वस्ती भोसरी आळंदी देवाची दिघी पुणे आणि या ठिकाणी जो दरबार आहे हा पुण्यश्लोक राजमाता लोकमाता अहिल्यादेवी वैदर्भीय धनगर समाज ट्रस्ट पुणे आणि या राज वैदर्भीय धनगर समाज पुणे हे जे ट्रस्ट आहे या ठिकाणी या ट्रस्टचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष तुकाराम महाराजांचा पुरावा आहे त्यांच्यासाठी. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, अरे तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, हो तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, खैरू व्हायचा गयाठा नको. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, थोडे केची पुत्र दे परी सद्गुणी दे शांतसे, ऐसा पुत्र द्यावा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. असे आमचे गुंडा म्हणजे मोगे फोडणारा नाही, रातच्या 12च्या पुढे घर फोडणारा नाही. नाहीतर आता आमच्या अकोला जिल्ह्यात घर फोडणं सुरू झाले. असा गुंडा नाही की ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. असे आमचे या संस्थेचे ट्रस्टी अध्यक्ष आमचे नागेश दादा वसंत, त्यांच्यासाठी जोराच्या टाळ्या होत्या. कोणाच कुत्राही नका. महिला मंडळी खुर्चीवर बसलेले सर्वांवरती नजर पोचते माझी. आणि त्यांना सहाय्य एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत एकट्याचा नव्हे हा खेळ म्हणून मेळ जमाविला. एकट्याने नव्हे तर एकीने लढूया मौर्य क्रांती सांगून गेले. चक्रवर्ती महाराजा यशवंतरावाचं होळकरांचं स्पष्ट मत होतं, एकट्याने नव्हे एकीने लढूया. महाराज 3 वाजता माझी उपस्थिती झाली या ठिकाणी. किती चेहऱ्यांचा रामराम झाला, जय गुरु झाला, जय मल्हार झाला, जय गजानन झाला, ओळखलं नाही. आणि ते सारं प्रश्न तयार केलं
तर ते फक्त आणि फक्त आमचे नागेश दादा वसंतकर. काय राजे, मी तोंदूर एक गाव तयार होते, गाव निंबोरा निवासी आहेत ते, निंबोऱ्याच्या दुप्पट गाव तयार होते. मी त्यांच्याच परिवारातला फार मोठ्या मनाचे काका म्हणतात मला, आणि आहोच काका. नातं आमच्या नागेश दादाला सांगून गेला आमचे बापू उकरडाजी वसंतकर निंबोरा. आमचे नागेश दादा घरून निघाले, 10वीची परीक्षा होती. आमचे पुंडलिक भाऊ आहेत या ठिकाणी हजर आहेत, आमच्या वहिनी साहेब सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. तर सज्जन हो, आमच्या पुंडलिक दादाची परिस्थिती म्हणजे हलाखीची. पण कुठंतरी आमच्या नागेश दादांना कळालं आता निंबोऱ्यात राहायचं बरं नव्हे, आता पुनच गाठणं बरं. म्हणून कोणतीच बापाला अडचण न देता, आईवर कोणती अडचण न टाकता, कोणती भार न टाकता स्वतः स्वयंभू निघाले असे पुण्यात. आणि आज खंडोबाच्या कृपेनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पुण्याईनं, अरे नवे नवे बाळू मामाच्या पुण्याईनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी, रामचंद्र बाबा, पुंडलिक बाबा यांच्या कृपा दृष्टीने आज आमच्या नागेश दादा शेठ म्हणतात. हा वसंतकार परिवाराचा या ठिकाणी एक गौरव आहे. मी तो हळदा मंडळ तो वसंतकार परिवाराचा आहे, तो राज वसूल करायचा आहे. या बात आहे. बरी एकटेने आलो आम्ही, नागेश दादाच्या काकू सुद्धा सोबत आहेत. क्या बात आहे. राणा भाऊ बोलून राहिला पुरुषोत्तम वसंतकार. असो, ऐसा पुत्र द्यावा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. आमच्या नागेश दादाने जे हे प्रस्थ बनवलं, मी पूर्ण ट्रस्टी मंडळीचं नाव घेऊ शकणार नाही, कारण त्याच्यात वेळ जाईल. कोणाचं तरी नाव जर सुटलं माझ्याच्यानं, त्यांचं मन दुखावलं जाणार आहे. मला कल्पना आहे, नागेश दादाचं नाव घेतलं म्हणजे एकही दुखी होणार नाही. झाला कार्यक्रम सक्सेस तुमचा. पहा दरवर्षी प्रमाणे हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी वाचनालय आहे. मागच्या वर्षी या वाचनालयाची स्थापना झाली आणि या वर्षी पहिला वर्धापन म्हणून दिवस आज साजरा होत आहे. आणि उद्या 26 जानेवारी भारताला खऱ्या अर्थानं जीवन जगण्याची सुखी समाधानी संधी मिळाली आहे. तो दिवस 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं आणि 26 जानेवारी पासून अंमलात आला तो दिवस उगवला. म्हणून एक टायटल गातो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं. भारत स्वतंत्र झाला आपला, भारत स्वतंत्र झाला आपला. नाही हक्क तुझा उरला, नाही हक्क तुझ्या उरला, नाही हक्क तुझ्या उरला. दिल्लीचा दत्ता तुमचा झाला रे दीदी, दिल्लीचा दत्ता तुमचा झाला दिल्लीचा सत्ता तुमचा झाला रे, दिल्लीचा सत्ता तुमचा झाला रे. अरे देश आला हातात, अरे देश आला हातात, गमावला त्यात, गमावला त्यात हिरा हा अमोल किमतीचा. या हो अमोल
वेळ फार कमी आहे म्हणून या पवाड्याला विराम देतो. पुढील विषयाला सुरुवात करतो. अरे कुठेतरी प्रापंचिक दृष्ट्या होत असलेला आम्हाला त्रास, हा त्रास घरी सोसवला जात नव्हता, मायबापाला दुःखी केल्या जात नव्हतं. कुठंतरी मुलाबाळांचं शिक्षणाची व्यवस्था लागावी, कुठंतरी पत्नीची गरज भागवावी, ह्याच्यासाठी आमचा एक मित्र आज दिसत नाही. तो मित्र म्हणजे या सत्यातला राजीव गजू. त्याचं नाव आहे गजानन कोकणे. तो सुद्धा आपल्या व्यवहारिक गरजा भागवण्यासाठी पुण्याला आला. कुठंतरी पुण्यामध्ये कंपनीमध्ये नोकरी मिळेल, आपल्या कुटुंबाचा चांगल्या प्रकारचा निर्वाह होणार आहे, उदरनिर्वाह, मुलाबाळांचं शिक्षण होणार आहे. ह्याच्यासाठी पुण्यात आला. सज्जन हो, खऱ्या अर्थानं त्यानं गव्हर्नमेंटच्या सर्व्हिस गमावल्या. कशामुळे? या चोंडक्याच्या. गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसले गेला, ऑफिसले, त्याच्या विचारात राहायचा, त्याच्या तंद्रीत राहायचा. मग साहेब येत जाय. साहेब म्हणे, अरे तू कशाचा विचार करून राहिला? म्हणे काही नाही साहेब, मा कानात ते कोण 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 वाजते. म्हणे कोण कोण म्हणजे काय? म्हणे ते आमचं भजन आहे तुंतुण्याचं. म्हणे तुंतुन पाहिजे की ड्युटी पाहिजे? म्हणे तुंतुन. चला असं म्हणतात महाराज. घरी भागला आणि घरी भागत नव्हतं म्हणून पुण्यात आला. काळाने ओढला. जो आवडतो सर्वाला तोची आवडे देवाला, अशा या जेजुरीत खंडोबा देवाचरणी पावन झाला देह. आनंदीत ज्ञानोबा माऊलीच्या चरणी पावन झाला असा देह त्या गजानन कोकतेचा. या गजानन कोकतेला एका मिनिटाची श्रद्धांजली व्हायची आहे. नागेश दादा आपापल्या जाग्यावरती कोणताच आवाज येऊ न देता 1 मिनिट मौन पाळायचा आहे. एक साथ सावधान बसा, जाग्यावरच बसा आपण. सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. मार्तंड महाराज की जय. कुठेही भ्रमण करीत असलेला गजानन कोकणेचा आत्मा, या आत्म्याला चिरशांती मिळो हे खंडोबा देवाचरणी. या राजमाता अहिल्या देवी वाचनालयामध्ये खंडोबा देवाच्या जनजागरणातून त्या देवाला प्रार्थना करतो. आणि आमचे नागेश दादाला जेजुरीचा खंडोबा आकर्षित करो याच्यापेक्षा आठ दिवसानं मला फोन आला पाहिजे. सुनबाईचे स्टेटस दिसला पाहिजे काकाला. सुनबाई आणि मुलगा जेजुरीत पोहोचले. वा वा वा. जेजुरीला जाता नसतात, एवढ्या जवळ असल्यावर जात नसतील काय, पण पौष महिन्यात जात नाही. त्या खंडोबाला प्रार्थना आहे, देवा आकर्षित करा आमच्या नागेश दादाला. हेच तर वैभव आहे राजा. पुत्र मिलने सुख नहीं मिलता, सुपुत्र होना चाहिए. म्हणून आमच्या निंबोरा वसतकार परिवाराला मिळालेले सुपुत्र, आमच्या पुंडलिक भाऊ वसतकारांना मिळालेले सुपुत्र आमचे नागेश दादा शेठ वसतकार. जय हो तुम्हारी. आणि तुमच्या माग या पुण्यात असलेला जो वैदर्भीय धनगर समाज ट्रस्ट
वैदर्भीय म्हणजे अरे सारे विदर्भातले आलेला अटी हाय तो शब्द वैदर्भीय. काय काही म्हणत असतील वैदर्भीय काही. अरे नाही, विदर्भातले आले या ठिकाणी. विदर्भातले येऊन या पुणे शहरात या भोसरीत एवढ्या मोठ्या महानगरपालिकेत सामूहिक परिचय मेळावा सुद्धा घेत असतात. आणि उद्या 26 जानेवारीला स्नेह संमेलन किती वर्षापासून चालत आलाय याचे मला वर्ष माहित नाहीत, पण स्नेह संमेलन चालू आहे. स्नेह संमेलन कशाला म्हणतात आणि स्नेह संमेलन किती लोकांपासून झालं आणि किती गावाच्या आट्यापासून, किती किलोच्या आट्यापासून सुरू झालं या एकूण पट्ट्याकडून. तू म्हणसाल का हा तर आजच झाला. गोशवारा नाही घ्या लागत काय निरा आपापल्याच तालात राहा लागते का काय राजा. पायत ना एखादी पोरगी काय राजा, तिन्ही पोरं सारखे आले ना दिसत नाही. दररोज फिरताना शाहीर या गावून त्या गावावर, त्या गावून त्या गावात पायत ना दिसत नाही एखादी पोरगी. साळभाच्या पोराले अरे गोशवारा घ्या लागी, नाडी परीक्षण करा लागेल समाजाची, डॉक्टरराव समाजाचा. मग ग्रामगीतेचा प्रचार गाव काय साठी हा कार्यक्रम आहे. अरे मानव पशु योनीतून आला भाव ग्रामगीता. मला एवढा आनंद वाटला नागेश दादा आणि या संस्थेचे उपाध्यक्ष आमचे हरिभक्तपरायण बोरसे महाराजांचे चिरंजीव आहे. बोरसे महाराजांचे चिरंजीव बोरसे उपाध्यक्ष आहेत. मला एवढा आनंद वाटला. 2-2 ग्रामगीता वाचनालयामध्ये. वाचनालयात अंदर गेले नसाल तुम्ही, हा पठ्ठा आला तसा वाचनालयातच आहे. एकच पुस्तक तपासून राहिला. 2 ग्रामगीता, एक सिंपल ग्रामगीता आणि एक सार्थ ग्रामगीता. पाहून घे जा. भरत खोटा बोलते काय नाही, हा भरत आहे. मग तुम्ही म्हणसाल रामराज्यात लागा. हो मग अजिबात खोटं बोलत नाही, खोटं चालतच नाही. पहा काय साठी कार्यक्रम हा. मानव पशु योनीतून आला. पशु योनी होती, मानव पशु योनीतून आला. नराचा नारायण होणे त्याला. पुढे संस्कार देऊनी क्रमविला, सावरीला क्रमाक्रमाने. अरे कुठेतरी समाजाला योग्य ते दिशा, योग्य ते सामाजिक परिवर्तन, योग्य तो संस्कार मिळावा याच्यासाठी आमच्या गावामध्ये, अरे आमच्या भव्य दिव्य या शहरामध्ये खंडोबा देवाचं जनजागरण आणि त्याच्यासाठी वाचनालय आणि त्याच्यासाठी पुन्हा मानवंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. हो किती पुरावे द्या राजा. वाणी रंगू द्या हरिनामाची, चटक लागू द्या सत्कर्माची, चीड येऊ द्या दुर्व्यसनाची. सर्वजण याद्वारे या खंडोबा देवाच्या जनजागरणाद्वारे म्हणून असो. काय म्हणतील गड्या, हा वसतकार परिवारातला लय लंबा चालू राहिला, याले कोणी म्हणणारच नाही. मी स्वतः स्वयंभू याले आवर घालतो, एकच भजन सादर करतो, नंतर दुसरं भजन या ठिकाणी हजर आहे. सदा सारे अरे तो जपचं वरदान. तू म्हणसाल का कोणतं वरदान. अरे हेच तो होय राजा. अरे कोण्या कोण्या गावचे या पुणे शहरात जमा झाले आणि सारे एकत्रित झाले आणि चक्रवर्ती महाराजा यशवंतरावांचा विचार आत्मसात केला. एकट्याने नव्हे, एकीने लढूया. म्हणून म्हटलंय भजनामध्ये सदा
गजबचं वरदान दिलं हे खंडोबान, गजबचं वरदान दिलं हे खंडोबान, गजबचं वरदान दिलं हे खंडोबान. सदानंदाचा एवढ्या मोठ्या राज्यातून फक्त 7 कामगार आणि सारे कामगार एकत्रित व्हा. कशी मजा येते. वापर करून द्यायला फक्त वापर. म्हणून मला म्हणायचं आहे तिथे जायचं मी आपल्याला. आपला सामाजिक धार्मिक राष्ट्रीय विषय आहे म्हणून बोलतो. अरे मला मार्तंडाच्या कृपेने समाज सुखी झाला. हो समाज सुखी झाला, हो समाज सुखी झाला. आपल्या आपसी भेदापायी किती खाली आला. आपल्या आपसी भेदापायी किती खाली आला. आपल्या आपसी भेदापायी किती खाली आला. कारण आहे सांगा मला मला काय तो. आपल्या आपसी भेदापायी किती खाली आला. आपल्या आपसी भेदापायी किती खाली आला. आपल्या आपसी भेदापायी किती खाली आला. कमी झाला असेल तो कशानं. अरे तुमच्या आमच्यामध्ये जडलेली ही गटबाजी, तुमच्या आमच्यामध्ये जडलेली ही गटबाजी, तटबाजी, तोंडावर हाजी हाजी, मांग दगडबाजी म्हणा काही. रात्री नागेश दादाचे गुण गायले, नाहीतर मग साऱ्याची मान मोठी गादी लागणार आहे बा. म्हणून म्हटलं अरे गजबचं वरदान, गजबचं वरदान दिलं हे गजबचं वरदान दिलं हे खंडोबान, गजबचं वरदान दिलं हे खंडोबान. गजबचे वरदान दिलं हे खंडोबान. गजबचे वरदान दिलं हे खंडोबान. गजबचे वरदान दिलं हे खंडोबान. या खंडोबाच्या वरदानातून जाहीर आव्हान आहे भगव्या टेकडीवाल्याचं. हे वेगावे टिटवा सारे मी पण हातणार. हो मी पण हातणार, हो मी पण हातणार. हा जो हेवा दावा एकमेकाचा खावा आहे, हा एक प्रकारची समाजाने लागलेला हा दुर्धर आजार आहे. आणि हा दुर्धर आजार बरा होण्यासाठी आमच्या भोसरीमध्ये पुणे शहरामध्ये या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या
देवाचं जनजागरण आहे आणि उद्या स्नेह संमेलन. फक्त 2 लोकांपासून सुरू झालं हे स्नेह संमेलन आणि फक्त 5 किलो आट्यापासून सुरू झालं हे संमेलन. फक्त 5 किलो आट्यापासून. आज पा महाराज एवढी मोठी पंगत बसली. 2 पंक्तीचं जेवण केलं आज तो. येता बरोबर जेवण होतं. आता सुद्धा जेवण हजार किती लोक जेवण गेले, किती क्विंटल हाता लागला असेल का काय किमय आहे. म्हणून त्या देवाजवळ हेवा दावा करू नका. हा समाजाला लागलेला एक दुर्धर आधार आहे. खेकड्यासारखी जात आहे. तुम्ही म्हणताल का कशी तुम्ही खेकड्याला खिची एका बॉटल मध्ये टाका आणि बुचही नका लावू. एक खेकडा जर वजन आला तर भरपूर नाव बदलून टाका. एक वजन निघायला लागला की तेच टाका. असे खेकड्याच्या वृत्तीचे लोक. म्हणून म्हटलंय हेवे गावे मिटवा सारे मी पण आता विचार करा समाजा पुन्हा जाऊ लागला मागे. विचार करा समाजा लागला माग. विचार करा समाजा लागला माग. मजा नाही कोणाची या पुणे शहरामध्ये या भोसरीमध्ये राहणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर जर कोणाची जर नजर पडली महाराज नागेश दादा वसंतदार आहे भिवू नको इथल्या पाठीशी या. म्हणून म्हटलं एकीचा बळा. अरे उठा मातीचा होते सोना मातीचा होते सोना. अरे गजबचं वरदान दिला हे खंडोबान. गजबचं वरदान दिला हे खंडोबान. गजबचं वरदान दिलं हे खंडोबान. अरे साप मनाने हर्षाने भगावा भंडरा ओख्या दक्षता जाणार नाही समाजात नाव. ओख्या दक्षता जाणार नाही समाजात नाव. ओख्या दक्षता जाणार नाही समाजात नाव. अरे आमचे नागेश दादा सर्वांसाठी आदरणार म्हणून सर्वांवरती प्रेम करतात आणि सर्वचे सर्व आमच्या नागेश दादावरती प्रेम करतात. त्यांची एक टीम आहे संपूर्ण. आदरणीय होऊन जावे ठेवणीया भानयाचे ठेवणीया भान. गजबचं वरदान दिलं हे खंडोबान. गजबचं वरदान दिलं हे खंडोबान. गजबचं वरदान दिलं हे खंडोबान. गजबदेव वरदान दिलं हे खंडोबान. गजबदेव वरदान दिलं हे खंडोबान. गजबदेव वरदान दिलं हे खंडोबान. म्हणून आया वक्त जमाना नाही गया वक्त आता नाही. आलेली घडी आहे ही गमावू नये. घडी येत नसते पुन्हा येत
पश्चाताप रामाचा झाला देवावर. सरप गेल्यावर फरफर नाट्य मारण्यात अर्थ नाहीये. म्हणून वेळ आली आपल्यावरती एक बनो नेक बनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विचार होता की जी जीवनात संधी आली त्या संधीचं सुवर्ण सोनं करा. एकमेकाचा दोष देऊनी हो अरे एकमेका दोष देऊनी करू नका या घाण समाजात करू नका या घाण. असा तो तसा तो अमका असा ढमका असा. तो नातू पायनो कसा नात पायनो कशी उकीर काढून राहिली. सामाजिक परिवर्तन आहे सांगा लागणार आहे. नाहीतर हान फकीर्या देताना पण गेले. परिवर्तनशील जगाची माया. हो संस्कृती प्रधान देश आहे. संस्कार प्रधान देश आहे. म्हणून म्हटलंय एकमेका दोष देऊनी करू नका या घाण समाजात करू नका या घाण. अरे गजबचं वरदान गजबचं वरदान दिलं हे खंडोबान. गजबचं वरदान दिलं हे खंडोबान. गजबचं वरदान दिलं हे खंडोबान. सदानंदाचा गजब ते वरदान दिलं हे खंडोबान. गजब ते वरदान दिलं हे खंडोबान. गजब ते वरदान दिलं हे खंडोबान. म्हणून शेवटच्या काळामध्ये माझ्या समाजासाठी विचार आहे. निर्व्यसनी समाज आपला दिसला पाहिजे असा हो दिसला पाहिजे असा हो दिसला पाहिजे असा. आणि त्याच्यासाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आहे. सांस्कृतिक शक्ती अभ्यासावी व्यवहारी रूपांतरी आणावी. अरे बिघडली घडी दुरुस्त करावी समाजाची. याच्यासाठी हा खंडोबाचा कार्यक्रम आहे. याच्यासाठी हे वाचनालय आहे. 2-2 ग्रामगीता आहे. म्हणून म्हटलं निर्व्यसनी समाज आपला दिसला पाहिजे असा हो दिसला पाहिजे असा हो दिसला पाहिजे असा. कोणी म्हणलं पाहिजे असं देवाई बसा. कोणाही म्हटलं पाहिजे असं देवाईकडे बसा. कोणाही म्हटलं पाहिजे असं देवाईकडे बसा. आमचं तर असं विपरीत काम आहे. आमचा मित्र जर आमच्या दारावरून जर जात असताना त्या मित्राची एक पत्नी म्हणते घेरे जाऊन जा तो भूत येऊन राहिला सांगून दे मा बाप घरी नाही. अरे राम अशी परिस्थिती अशी व्यथा आमच्या समाजाची अशी गाथा अशी कथा आमच्या समाजाची. म्हणून म्हटलं कोणी म्हटलं पाहिजे असं देवाईकडे बसा. कोणाही म्हटलं पाहिजे असं देवाईकडे बसा. कोणाही म्हटलं पाहिजे असं देवाईकडे बसा. अरे म्हणून भारत दादा नाही हो हो म्हणून भारत दादा नाही खंडोबा सगळ्यांना. अरे वाईया समानाची आल. म्हणून भारत दादा वाईया खंडोबाची आल. कोणाला वाईट वाटून घेऊ नका. मी सामाजिक बोललो मी जनरल बोललो. हो मी काही वैयक्तिक नाही बोलत. हा मंच म्हणून भारत दादा वाईया खंडोबाची आल. गजबचं वरदान
गजबचं वरदान दिलं हे खंडोबान गजबचं वरदान दिलं हे खंडोबान गजबचं वरदान दिलं हे खंडोबान गजबचे वरदान दिलं हे खंडोबान गजबचे वरदान दिलं हे खंडोबान गजबचे वरदान